कोण आलं आपल्या घरी? आल्याबरोबर बाजीवर झोपून राहिला. शांतीची मैत्रीण आहे वाटते कोणी. बरं, याच्या बहाण्याने मला घरी तरी राहता येईल. कोणी पाहुणा आला की मला तर लय हरी होते. आवाज देऊ काय? नाही नाही, शांती अजून बोंबली. पहिलेच तर म्हणते बायकांची तुम्ही लय घुसघुस करता चिंतेश बाबा. शांती अशांती नाही नाही, शांतीच्या मैत्रिणीची झोप मोडीन. शांतीले घरात जाऊनच विचारपूस करतो मी. शांती किचन मध्ये नाही, बेडरूम मध्ये नाही. कुठे गेली शांती? शांती अशांती शांती हो. सविता, काय झालं बाबा? शांती शांती करून राहिले. काय झालं? चल, घर हुसकून आले तुम्ही. कोणाला शोधून आले तुम्ही? सविता, आपल्या घरी कोण पाहुणे नाही आली? पहिल्या रूम मध्ये झोपलेली आहे. आणि तुझी सासू कुठे गेली? बाबा, आई पहिल्या रूम मध्ये झोपलेले आहेत ना? तुम्हाला दिसल्या नाहीत काय? तुम्हाला काय वाटलं आईची मैत्रीण आली काय कोणती? नाही नाही सविता, त्या सासूची मैत्रीणच आहे. चल, कधी पाहिले तू? बाबा नदी धोका खाल्ला. चला. ही पोरगी अशी कोण म्हणते काय माहित? सांगितलं ना मी शांती नाही म्हणून. झाला सविता? पाय शांती होई काय पाय पहिले तू. बाबा, शर्यत लावतो मी 1,000 रुपयाची. देसान काय मला पैसे तुम्ही आताच? हा सविता, आताच देतो मी. पाय तू शांती होई काय. आई, आई झाली का झोप? बाबा, लवकर काढा, लवकर काढा तुम्ही 1,000 रुपये आता. आई, बाबा काय म्हणतात माहिती? ती सासू नाहीच आहे म्हणतात. ती त्या सासूची मैत्रीण आहे कोणी. चिंतेची बाबा, मी जाऊ ना. काय झालं? मला ओळखत नाही का तुम्ही? शांती, तू हे सारे गिरे कधी आणले शांती? आता समजलो मी. त्यापाशी मी वावरातले निघाले पैसे जमा करायसाठी ठेवले होते शांती, पिका पाण्याचे. आणि त्या सगळे पैसे खर्च करून टाकले साड्या खरेदी करण्याची. समजलं शांती मला आता तुझं. बाबा, ते सांगू नका तुम्ही. मला पहिले 1,000 रुपये द्या. आई, तुम्हाला सकाळपासून फोन चालू आहे. ताई, तुम्ही झोपले होते? हो ना सविता. हॅलो, हा बोला. शांताबाई बोलून राहिली, बोला. शांती, चला आता शाळेत जातो मी. ओवीले ओजसले घेऊन येतो. आई, मी शाळेत चालली आई. ओवी ओजसले आणण्यासाठी. हा बोला ना, बोला ताई. शांताबाई, मी क्लास जॉईन करायचं सोचून राहिली होती. तुमचा क्लास असते ना? असते ना म्हणजे आहे. कालच उद्घाटन केलं. सीमाताई, हा मी तेच म्हटलं, आवाज ओळखीचा वाटून राहिला. या ना तुम्ही क्लासला. किती फी वगैरे आहे? नाही नाही, 1 महिना क्लास फ्री मध्ये आहे आपला. 1 रुपया खर्च नाही आहे. तुम्ही या फक्त. शांती, काय करू फ्री मध्ये तू? ठीक आहे ताई, ठेवतो. चिंतेश बाबा, फोन चालू असते, समोरची व्यक्ती ऐकते. काही मॅनर्स नाही की तुम्हाला बोलताना? फोन ठेवल्यावर बोला म्हणून सांगा. आता काय म्हणता? तुला 3 दिवसापासून पाहून राहिलो शांती मी. मला तू उठलं की वावरात घालून देत. आणि तू मस्त डरून राहिली गावांनी. योगा करू दे, हे करू दे, ते करू दे. नाटकं करतो तू घरी राहायचे. चिंतेश बाबा, माझं भांड्याचं मूळ नाही बरं. तुम्हाला इकून तिकून आलं की काही ना काही उपवाद केल्याशिवाय तुम्हाला काही गमत नाही. चिंतेश बाबा, जा तुम्ही जेवण करून घे. स्वयंपाक केला सवितानं. हा ना, सविता स्वयंपाक करते, सविता सगळे घरचे कामं करते. आणि तू महाराणी डवर गावांनी लोकांना फुकटांनी शिकू. मेहनतही खर्च कर. मजुरी सांगतो मी वावरांनी बायाची. केली मजुरी मी मग दात पाडून देतो. चिंतेश बाबा, तुमच्या तोंडाचे दातच नाहीत ना? दात असते तर दिले असते तुम्ही. पहिलेच तुम्ही भोबळे व्हायला आबाजी. थांब शांती, त्या क्लासच बंद करून टाकतो मी शांती. चिंतेश बाबा, फक्त माझ्या क्लासमध्ये येऊन पहा तुम्ही. तुम्हाला तर सगळ्या बाया मिळून चटणी करतील तुमची. बंद करून टाकीन म्हणे. थांब मला शांती, लय माजून राहिली तू. आता झाबरूले फोन करतो मी. त्याला सांगतो त्या बहिणी त्या शिकवलं का म्हणे हे वावरात घालून देते मला. शांती वावरांनी आली तर 1 बाई कमी सांगा लागते मला. पैसे कमी द्यायला लागतात. ही अक्कल नाही तिले. चालली मोठी समाजसेवा करायला.
माय बी सविता कुठे चालली सविता पैदल? लेकरायला आणतो सविता काकू. लेकर वाट पाहत असतील, शाळेचा टाइम झाला. काकू तुम्ही कुठे चालल्या छत्री कित्री घेऊन? पाऊस तर नाही येऊन राहिला. काय करतो सविता, स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला लागते. शेवटी कोणी कोणाचा नाही आहे ना. आपली त्वचा खराब होते उन्हानं, म्हणून मी म्हटलं बाई छत्री घेऊनच फिरतो आता. अरे वा काकू बरोबर आहे तुमचं. माझे असं 8 दिवसापासून डोळे दुखून राहिले, चष्मा लावून फिरून राहिले मी. मला दवाखान्यात नाही नेऊन राहिलं कोणी. सांग मग त्या सासूले दवाखान्यात नाही नेऊन राहिलं. ती सासू काय करते मग? तसंच भल्ली गोष्टी करते माझ्या सुनीबाईशी येऊन मोठ्या मोठ्या. सांग त्या सासूले मग दवाखान्यात घेऊन चल म्हणा. आपस कुठून आणते पैसे? सविता असं करू नये, डोळ्याचं नाजूक काम असते. आजच दवाखान्यात न्यायला त्या सासूले तुले. हा काकू बरोबर आहे तुमचं. आता लेकराला आणतो आणि पहिले माझ्या नवऱ्याला फोन करतो दवाखान्यात चला म्हणून. सासूर काय ठेका घेतला, माझ्या नवऱ्याला म्हणतो मी आता. घे ना शांताबाई, पाय ना. हा माझ्या सुनीले भडकून देतो ना तू माझ्याबद्दल. पाय आता त्या सुनीचे तुझे कसे भांडण लावून देतो मी. थांब शांताबाई आता तू चालली मोठी. योगा क्लास घेतो मी, हे घेतो मी, ते घेतो मी. मी करतो म्हणतो नाही म्हणते मला स्वतःचे मोठेपणा करायसाठी. शांताबाई ऐके घरी शांताबाई. शांताराम भाऊ शांताबाईला आवाज दे बरं. शांते आल्या ना रिकामचोट मैत्रिणी. ये ना इकडे बोल त्याच्या संग बोल. आता राहू दे घरातले काम. आली आली चिंतेश बाबा आली. काय झालं शांताराम भाऊ, कोण तुम्ही आम्हाला असं बोलून राहिले? वावरातले काम धंदे सोडले तुम्ही आणि शांतीची नांदी लागून राहिले तुम्ही. वावराने मजूर नाही भेटून राहिले निंदायले. आणि हे योगा करू दे हे करू दे, काही गरज आहे का संगीताबाई? चिंतेश बाबा जा तुम्ही करा तुमचं काम. चाललो शांती मी. कधी थांबून नाही राहिलो काही तुमच्या घराने ऐकायसाठी. शांताबाई काय झालं शांताराम भाऊले? रिकामचोट मैत्रिणी म्हणतात आम्हाला. शांताबाई तुला सांगतो आम्हाला असं बोललेलं आवडत नाही बरं. पुष्पाच्या पायात बसेन पण मला आवडत नाही. माझा नवरा पहिलेच मला कल्ला करते कोणाच्या घरी जायसाठी. शांताबाई संगीता तुला माहित आहे ना चांगल्या कामांचे अडथळे येतात म्हणून. आपण काय दिवसभर योगा करत बसून राहिलो काय? आपला 1च तास आहे फक्त. ह्या माणसाला अक्कल नाही ना, याला समजत नाही ना कसं करावं लागते काय करावं लागते. तर आता आपण रोज 1च तास सकाळी उठून करत जाऊ ना. संगीता तू चिंतेच्या बाबाची नांदी लागू नको. तू माझ्या इकडे पाय. जाऊ दे संगीताबाई तुला माहिती आहे ना पहिले शांताराम भाऊचा स्वभाव कसा आहे. तर पहिले तर शांताबाईच्या विरुद्ध राहतात ते कोणत्याही गोष्टींनी. आता शांताबाईने एवढं चांगलं आपल्या मैत्रिणींसाठी योगा क्लास सुरू केला. 1च तास टाइम असते फक्त. आपण लवकर उठत जाऊ 1 तास. हो ना पुष्पा तसं नाही म्हणून राहिली ना मी. पण शांताराम भाऊ एकदम तोंडावर बोलतात. तिला सवयच आहे संगीता. अशा माणसाचं वाईट वाटून घेतं का कोणी? हा शांताबाई तू काही टेन्शन घेऊ नको, आम्हाला काहीच वाईट नाही वाटलं. चला मग मैत्रिणी पाहिजेत तर अशा. चला मग मैत्रिणींनो तुम्ही पण 1 तास टाइम द्या बरं स्वतःच्या शरीरासाठी. स्वतःचं आरोग्य स्वतःचं स्वस्थ सगळं चांगलं राहते. आपण दुसऱ्यासाठी सर्व टाइम देतो पण स्वतःच्या शरीरासाठी 1 तास नक्की द्या. पा आपलं शरीर किती सुदृढ बनते. नाही जमलं सर्वांना अर्धा तास तरी द्या. अर्धा तास करता करता 1 तास बनून जाते. आणि पहा मग शांताबाईला तुम्ही कमेंट करून सांगसान की नाही 1 तास द्यायला स्वतःच्या शरीराला खूप चांगली गोष्ट आहे. करताना मग तुम्ही पण शांताबाई सोबत योगा क्लास चालू. नाही कुठं जाणं होत असेल आपल्याच घरी द्या तुम्ही 1 तास. खूप कमेंट आलेले आहेत. चला आपण काही जणांची नावं घेऊ आणि आता शांताबाई नावं घेणं पण चालू करणार आहे. सर्वांनी व्हिडिओ पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा. शांताबाई आता रेग्युलर व्हिडिओ करणार आहे बरं. पूजा सोईतकर, अर्चना सवाई, सुधीर कुमार दवळे. नावात मिस्टेक झाली असेल तर नक्की नावाची कमेंट करा. नम्रता चव्हाण, सुनीता महामुनी, सुशीलाताई गांधी. चला मग आणखी व्हिडिओ पहा. चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर पण नक्की करा. लाईक करा. चला मग आपण भेटू नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्थ राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या.